तर आपण स्टेशनरी वेव्स हा नवीन टॉपिक याच्यातून स्टार्ट करतोय. पूर्वीच्या सिलेबस मध्ये हे दोन वेगवेगळे सेपरेट टॉपिक होते. वेव्ह थेरी एक वेगळा होता आणि स्टेशनरी वेव्ह एक वेगळा टॉपिक होता. यांना मर्ज करून टाकले या सिलेबस मध्ये. सो हे मर्जिंग केल्यामुळे चॅप्टर खूप मोठं होऊन गेलंय. सो थेरॉटिकल कॉन्सेप्ट पण याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे आणि न्यूमेरिकल पण इम्पॉर्टंट. तर पहिले तुम्हाला हे समजलं पाहिजे की स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय असते. ओके, तर याच्यासाठी एक व्हिडिओ पाहू आपण थोडा, म्हणजे तुम्हाला थोडं क्लिअर तरी होईल. तेव्हा हा व्हिडिओ मध्ये आपण जो पाहिला होता मागच्या वेळेस रिफ्लेक्शन साठीचा, तर मी तुम्हाला तोच व्हिडिओ स्टेशनरी वेव्ह म्हणून दाखवतोय. तर तुम्ही याच्यामध्ये स्टेशनरी वेव्ह म्हणजे नेमकं काय ते पाहून घ्या. आता याच्यामध्ये पहा तुम्हाला ऑब्जेक्ट जो आहे त्याचे वेव्स तयार होणार आहेत आणि कुठली वेव्ह स्टेशनरी वेव्ह म्हणून काम करते. तर याच्यामध्ये काय असतं, हे बेसिक पॉईंट सध्याला इथं नोड आहे, इथं टी नोड आहे, इथं नोड. नोड म्हणजे काय, जिथं त्याचा बीटिंग पॉईंट असतो तिथं नोड असतो. हे एक लूप असलेली वेव्ह आहे. आता हे दोन लूप असलेली वेव्ह तयार झाली का, दिसतंय का? दोन लूप आहेत पहा, एक इथे एक इथे एक इथे, हा असा एक लूप आहे पहा. क्लिअर? तर ही अशी एक तुम्हाला वेव्ह दिसते पाही. त्याच्यामध्ये इथं नोड, इथं अँटी नोड, पुन्हा नोड, पुन्हा अँटी नोड, अशा केसेस आहेत. त्यानंतर आता 3 लूपची एक वेव्ह डायग्राम दाखवतील मध्ये. त्याच्यामध्ये पहा हे तीन तीन तुम्हाला अशा डायग्राम दिसत आहेत पहा, वेव्ह दिसत आहेत. 3 लूप्स तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये. नोड अँटी नोड, नोड अँटी नोड, नोड अँटी नोड, नोड अँटी नोड. नोड म्हणजे काय, जो बेसिक सेंट्रल पॉईंट असतो. आता हे फिफ्थ हार्मोनिकचे डायग्राम आहे. आता हे फक्त बेसिक डायग्राम लक्षात ठेवा. याच्यामध्ये स्टेशनरी आपण का म्हणतो, कारण ही जी वेव्ह आहे ना, हिचा जो सेंटर पॉईंट आहे ना, हा हलताना दिसत नाही. हा पॉईंट, हे नोड पॉईंट जे आहेत ना, हे बिलकुल हलताना वाटत नाही, एकाच ठिकाणी स्टॅग्नंट वाटतात. वेव्ह जाऊन वापस येते पण ती तिथल्या तिथंच आहे. आलं का लक्षात? ते नोड पॉईंट पहा, ते तिथल्या तिथंच आहे. दिसत ना? हो, नोड पॉईंट सेंटरचे पॉईंट ते हलत नाही पाहते, वापस म्हणजे वेव्ह जाते आणि वापस रिफ्लेक्ट होऊन येते. हे वापस जाऊन रिफ्लेक्शन होऊन वापस येते ती. पण या रिफ्लेक्शनच्या केसमध्ये सुद्धा नोडची पोझिशन चेंज होत नाही. म्हणून आपण या टाइपच्या वेव्हला म्हणतो ही स्टेशनरी वेव्ह, म्हणजे स्टेशनरी असल्यासारखी आपल्याला ती जाणवते, म्हणजे स्टेशनरी वाटते. सो नोड हलत नाही ना तिथून, नोडची पोझिशन चेंज होत नाही. सो या वेव्हला आपण स्टेशनरी वेव्ह म्हणतो. अशा लूप्स तयार होतात त्याच्या. समजलं? हो हो सर. लूप्स तयार होणाऱ्या वेव्हला आपण स्टेशनरी वेव्ह म्हणतो. आता हे याचं झालं. आता ही कुठले होते बरं, हे आपण पाहणार आहे अजून. हार्मोनिक वगैरेचा टॉपिक आहे तो आपण नंतर. तर स्टेशनरी वेव्ह हा ऍक्च्युअली प्रकार तुम्हाला समजला काय आहे. तर असे लूप्स तयार झाले होते पहा, तुम्हाला डायग्राम मध्ये दिसले असतील पहा तिथं. तर हे जे लूप्स असतात, तर हे मीन पोझिशनच्या ठिकाणचे जे असतात त्यांना नोड्स म्हणतो आपण. हे नोड असतात, हे सगळे नोड आहेत. ओके, आणि हे जे हायेस्ट पोझिशन घेत होतो, म्हणजे ही हायेस्ट पोझिशन इथली ए वरची, याला अँटी नोड म्हणतो. हे सगळे अँटी नोड आहेत हायेस्ट पोझिशनला. समजलं? तर हे नोडची पोझिशन कधीच मीन पोझिशन पासून चेंज होत नाही, ते त्याच्या पोझिशनच्या जागीच स्टॅग्नेट झाल्यासारखे वाटतात. म्हणून आपण त्यांना स्टेशनरी वेव्ह किंवा स्टँडिंग वेव्ह हा शब्द वापरतो. समजलं? असे लूप्स फॉर्म झाले की ते स्टेशनरी वेव्ह किंवा स्टँडिंग वेव्ह होऊन जाते रिफ्लेक्शन झाल्यानंतर. आता याच्यामध्ये एक वेव्ह अशी समोर जात असते, अशी गेली पा, आणि हिचं रिफ्लेक्शन होऊन तिची एक्झॅक्ट कॉन्ट्रास्ट वेव्ह समोरून आली. रिफ्लेक्शन झालंय, रिफ्लेक्शन त्याला एक्झॅक्ट अँटी वेव्ह तयार होते. आणि ती अँटी वेव्ह तयार झाल्यामुळे होतं काय की यांचे जे नोड पॉईंट असतात ते मूव्ह झाल्यासारखे वाटतच नाही. तशा टाइपच्या वेव्हला आपण म्हणतो स्टेशनरी. क्लिअर? हो सर. हा, तर फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह हे तुम्हाला दाखवलं मी आता. ते ऍक्च्युअली आपण पाहिलं पण की ते कसे तयार होते. सो एवढंच तुम्ही लक्षात ठेवा फक्त याच्यामध्ये. याचा महत्वाची गोष्ट आहे इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन द स्ट्रेचिंग स्ट्रिंग. सो हे महत्वाचे इक्वेशन आहेत पहा, इम्पॉर्टंट पोर्शन आहे टॉपिकचा. सो डेरिव्हेशन तितकंसं महत्व ठेवतं का नाही ठेवतं याच्याबद्दल जरा डाऊट आहे, कारण डेरिव्हेशन बऱ्याच वेळेस विचारलं नाहीये, कधी कधी विचारलंय, कधी कधी विचारत नाही. तेवढासा इम्पॉर्टंट डेरिव्हेशनला नाही, पण डेरिव्हेशन लक्षात ठेवा. त्याचं कारण सांगतो की तो जो फॉर्म्युला आहे शेवटी ते इक्वेशन तुम्हाला महत्वाचे. ते इक्वेशन ऍज इट इज विचारले जातात डायरेक्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये. म्हणजे तुम्हाला याच्यावर कसं दिलं जातं माहिती का, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये अशा टाइपचा क्वेश्चन दिला जातो. हे असं इक्वेशन असतं आणि ह्या इक्वेशनच्या ओरिएंटेशन वरून क्वेश्चन असतो. म्हणजे या इक्वेशन ज्याला माहिती असतं त्याला ते समजतं. म्हणजे असं दिलेलं असतं y1 =
20 साइन ऑफ 2 पाय इन ब्रॅकेट म्हणजे असं असतं 2 पाय इन ब्रॅकेट 3t मायनस 4/16 असं. आता तुम्हाला याच्यावरून काही गोष्टी आयडेंटिफाय करायच्या असतात. म्हणजे जसं की हा 16 कोणाच्या जागी लॅम्बडाच्या जागी, म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू 16 असणार, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू 4 असणार, फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू 3 असणार, ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू 21 असणार. समजलं का? हो. हा, तर हे कोणाला समजतं? हे गिव्हन त्यालाच काढता येतं ज्याला हे इक्वेशन ऍक्च्युअली माहिती. नाहीतर हे नुसतं इक्वेशन असं व्हॅल्यूच्या म्हणजे नंबरच्या फॉर्म मध्ये दिलं जातं आणि तुम्हाला त्याच्याकडून गोष्टी आयडेंटिफाय करावं लागते. ॲम्प्लिट्यूड म्हणजे 21 असणार, काय कारण ते ॲम्प्लिट्यूडच्या जागी आले म्हणून. हे इक्वेशन आपल्याला रट्टा असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे व्हिज्युअल फॉर्म मध्ये याची मेमरी असणं खूप गरजेचं आहे. व्हिज्युअल फॉर्म मध्ये असलं पाहिजे आपल्याला, म्हणजे मेमरीमध्ये आपला पिक्चर फॉर्म मध्ये हे स्टोअर असलं पाहिजे. तर हे जे आहे हे प्रोग्रेसिव्ह वेव्हचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे. याला मॉडिफाय केलेलं आहे. मागच्या वेळेस इक्वेशन थोडं मॉडिफाय करून काढलेलं आहे. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे जाणारं इक्वेशन मधलं इक्वेशन आहे. मागच्या वेळेस आपण जे मागच्या चॅप्टर पाहिलं त्याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह वेव्हचे जे इक्वेशन पाहिले होते त्याच्यामधलं एक इक्वेशन आहे ते y इक्वल टू a sin ऑफ 2 पाय nt मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. हे इक्वेशन तयार झालंय, याला मॉडिफाय केलं गेलंय. ओके, ओमेगा टी प्लस 5 वरून आलेलं इक्वेशन आहे, त्याला मॉडिफाय केलं गेलंय. ते मॉडिफिकेशन महत्वाचं नाहीये, त्याला खूप वेळ लागतो मॉडिफिकेशन करायला. मागच्या वेळेस होतं मागच्या सिलेबस, पण या सिलेबस मधून मॉडिफिकेशन काढून टाकले गेले. म्हणजे मागच्या वेळेस कसं होतं माहिती का, हे डेरिव्हेशन जे आलं ना ते मागच्या प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या इक्वेशन वरून कसं आलं आणि याच्यामध्ये किती प्रकारचे चेंजेस होऊ शकतात हे सर्व प्रकार मागच्या सिलेबस मध्ये दिलेले होते. या सिलेबस मधून तो पार्ट स्किप केला गेला. स्किप केला गेला तर त्याचा इम्पॉर्टन्स काढून टाकला गेला, म्हणजे त्याला जास्त आता विचार करायची गरज नाही. तुम्ही फक्त हा फायनल आउटपुट कडे लक्ष द्या. ओके, त्याचा फायनल आउटपुट आहे a sin ऑफ 2 पाय nt मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह पॉझिटिव्ह डायरेक्शनला जात असेल तर, आणि ही प्लस घेतला तर प्रोग्रेसिव्ह वेव्ह निगेटिव्ह डायरेक्शनला जात असेल. आता याच्यामध्ये हे जे के टर्म वापरली जाते, कधी कधी लक्षात ठेवायचं, के जर टर्म वापरली गेली तर 2 पाय अपॉन लॅम्बडासाठी के टर्म वापरली जाते. ओके, 2 पाय लॅम्बडासाठी के टर्म वापरली जाते. ऍक्च्युअली हे इक्वेशन असं असतं का, प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन जर पाहायला गेलं आपण तर प्रोग्रेसिव्ह वेव्हचं मुळात इक्वेशन असतं, जे बेसिक इक्वेशन आहे त्याचं ते असं आहे, y इज इक्वल टू a साइन ऑफ इन ब्रॅकेट ओमेगा टी प्लस के एक्स किंवा मायनस के एक्स, ओमेगा टी प्लस के एक्स किंवा मायनस के एक्स असं. हे प्लस इथं जर प्लस साइन नसेल तर ते निगेटिव्ह डायरेक्शनला जाते, आणि जर मायनस साइन असेल तर ते पॉझिटिव्ह डायरेक्शनला जाते. a साइन ऑफ ओमेगा टी मायनस के एक्स जर असेल तर ते निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शनला जात असते, म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस मध्ये मूव्ह होते. समजलं? हे इक्वेशन मागच्या चॅप्टर मध्ये तुम्ही पाहिलंय का? दिसतंय का तुम्हाला पाहिलेलं? वाटतंय का पाहिलेलं? हो सर. हे y इज इक्वल टू a साइन ऑफ ओमेगा टी मायनस के एक्स किंवा प्लस के एक्स, हे इक्वेशन प्रोग्रेसिव्ह वेव्हचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन होतं ना, तर या इक्वेशन हो. वरून ते इक्वेशन डिराइव्ह झालेलं आहे. थोडंसं डेरिव्हेशन आहे, सांगतो जाऊ द्या. सो y इज इक्वल टू तुमचं इक्वेशन आहे पा a साइन ऑफ ओमेगा टी मायनस के एक्स. समजा आपण एक्स ऍक्सिस म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे जाणाऱ्या वेव्हला पकडला, अशी अशी जाणारी, अशी इकडे जाणारी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला जाणारी वेव्ह, तिचा इथं मायनस घ्यावं लागतं, हे लक्षात ठेवा. हे महत्त्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी मायनस असलं म्हणजे ती राईट साईडला चालली आहे, या ठिकाणी प्लस असलं म्हणजे ती लेफ्ट साईडला चालली आहे. समजलं? उलट येते, एक्स ऍक्सिस राईट साईडला पॉझिटिव्ह असतो तर इथं निगेटिव्ह असतो. एक्स ऍक्सिस निगेटिव्ह लेफ्ट साईडला निगेटिव्ह असतो, इथं पॉझिटिव्ह असतो. समजलं? हो हो सर. हा, तर मग आता याला थोडं डिराइव्ह केलंय त्यांनी. याला डेरिव्हेशन कसं मारलंय त्यांनी, इथं जो तुमचा तो फॉर्म्युला आलाय तो कसा आलाय माहिती का, हा ओमेगाची व्हॅल्यू असते, ओमेगा इज इक्वल टू 2 फ्रिक्वेन्सीच्या फॉर्मॅटमध्ये, आणि हा के जो असतो, या केचा जो फॉर्म्युला असतो तो असतो 2 पाय बाय लॅम्बडा. ओके, या दोनही फॉर्म्युलांना त्यांनी मध्ये घुसवलंय. तुम्हाला भेटतं y इज इक्वल टू a साइन ऑफ ओमेगाच्या जागी 2 पाय n t मायनस के म्हणजे काय असतो 2 पाय बाय लॅम्बडा इंटू हा एक्स. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं, फक्त दुसरं काही नाही केलं. ही व्हॅल्यू टाकली पहा, ओमेगाची व्हॅल्यू टाकली इथं, या ओमेगाची व्हॅल्यू आणि के ची व्हॅल्यू टाकली इथं. आता याच्यातनं काय कॉमन निघू शकतो ते कॉमन करा. काय कॉमन निघेल, y इज इक्वल टू a, आता इथं साइन ऑफ हा 2 पाय आणि 2 पाय कॉमन निघेल ना,
मग त्याने 2 पाय कॉमन काढला बाहेर आणि मध्ये काय उरणार मग एन टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. आला तो फॉर्म्युला. आला का तो फॉर्म्युला? हो हो सो असं ते मुळामध्ये आहे. आता हे डिव्हिजन वगैरे असे बऱ्याच वेनी याला चेंज करता येतं. याला टाइम मध्ये काढता येतं, याला बरेच व्हेरिएशन. आता इथं तुम्ही फ्रिक्वेन्सी मध्ये काढले, कोणी टाइम मध्ये काढतो, कारण तो ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय एन न टाकता 2 पाय बाय टी टाकतो. आता समजा मी ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय एन न टाकता मी जर 2 पाय बाय टी टाकली तर काय होऊन जाईल, इथून हा 2 पाय निघेल पण इथं एन टीच्या जागी हा स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी होऊन जाईल. समजलं का? हो सर. हा, व्हेरिएशन्स कशी येऊ शकतात तो नॉलेजचा पार्ट आहे. तुम्हाला ओमेगाच्या व्हॅल्यू माहिती आहे, त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅल्यू माहिती आहेत. ओमेगा भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे फिरतो. सो प्रत्येक याला व्हेलॉसिटी मध्ये पण काढता येतं, कारण ओमेगाची व्हॅल्यू अजून एक असते व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. तिथून पण फिरतं ते. समजलं का? म्हणजे व्हेलॉसिटीच्या फॉर्म मध्ये निघतं, फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये निघतं, टाइमच्या फॉर्म मध्ये निघतं, प्रत्येक फॉर्म मध्ये तुम्ही याला काढू शकता. सो याचे प्रत्येक व्हेरिएशन तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कामा येतात. सध्याला इथं काही कामाचं नाहीये, पण लक्षात ठेवा हे व्हेरिएशन जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये झाले तर आपल्याला काढता आले पाहिजे. ओके, बेसिक इक्वेशन लक्षात ठेवा. ओमेगाची व्हॅल्यू तुम्हाला काय दिलंय ते महत्वाचं आहे. तुम्हाला जर व्हेलॉसिटी मध्ये दिलं तर ओमेगाचा फॉर्म्युला होता. तुम्हाला जर टाइम मध्ये सांगितलंय तर ओमेगाचा टाइमचा फॉर्म्युला होता. तुम्हाला जर फ्रिक्वेन्सी मध्ये सांगितलंय तर ओमेगाचा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला होता. लक्षात? हो सर. पण तुम्हाला जर मास मध्ये सांगितलंय तर मास मध्ये पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे ओमेगाचा. कसा? तो ओमेगा इज इक्वल टू के बाय एम. आठवतो का? ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम. हो. हा, तर याच्यातून पण निघतो, ह्या केच्या फॉर्मॅट मध्ये पण निघतो ओमेगा. म्हणजे ओमेगाच्या जागी जर तुम्ही के टाकला तर हा के जो होता इकडचा हा डायरेक्ट कॉमन निघून जाईल बाहेर, म्हणजे केच्या फॉर्मॅट मध्ये पण निघतो. ओमेगाचे भरपूर व्हेरिएशनचे प्रत्येक प्रकारचे फॉर्म्युले तयार होतात. सो काढायचं नाही की एवढे फॉर्म्युले कसे काय रटायचे. लक्षात हे ठेवायचं तुम्हाला काय पाहिजे आणि आपल्याकडे ओमेगाची कुठली व्हॅल्यू म्हणून ते निघणार. बस एवढं ज्याला माहिती असतं त्याला ते करता येतं. ओके, याच्यावर जास्त वेळ खर्च करत नाही मी, या सिलेबस मध्ये वगळले गेले. सो हा जो फॉर्म्युला तयार झालाय हा प्रोग्रेसिव्ह वेव्हचा फॉर्म्युला तयार झालाय. Y1 हे पहिल्या प्रोग्रेसिव्ह वेव्हचा फॉर्म्युला आहे, जी राईट साईडला झाली, पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला जाणारी वेव्ह. म्हणजे ही जी वेव्ह आहे ही अशी चालली पाहिजे इकडे. ओके, राईट साईडला अशी. आणि इथं रिफ्लेक्शन होतं समजा तिचं. आणि ही जी दुसरी वेव्ह तयार झाली ही निगेटिव्ह डायरेक्शनची एक्स इथून रिफ्लेक्ट झाली ती आणि रिफ्लेक्ट होऊन अशी तयार झाली पाहिजे. समजलं का? समजलं का? हो सर समजलं. तर जेव्हा आपली वेव्ह पॉझिटिव्ह म्हणजे इकडच्या डायरेक्शनला जाते राईट साईडला, तेव्हा इथं निगेटिव्ह येतं, म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये निगेटिव्ह साईन असतं. आणि जेव्हा ती या डायरेक्शनला येते लेफ्ट साईडला तेव्हा या दोघांमध्ये पॉझिटिव्ह साईन असतं. म्हणजे एवढाच फरक आहे दोघांमध्ये. समजलं? फरक लक्षात घ्या. इथं पॉझिटिव्ह आणि इथं निगेटिव्ह कसं ठरतं ते, वेव्ह इकडे जात असताना निगेटिव्ह घ्यायचं आणि वेव्ह इकडे येत असताना पॉझिटिव्ह घ्यायचं. क्लिअर? हो. हा, लक्षात ठेवा. या दोनही फॉर्म्युल्यांचा रिझल्टंट इम्पॅक्ट दिसणार तुम्हाला, कारण सुपरपोजिशन होणार एकमेका वेव्हवरती. फक्त एकमेकाच्या अँटी वेव्ह आहेत त्या रिफ्लेक्शन आहेत. सो त्यामुळे आपण y1 प्लस y2 यांची वेक्टर सम करणार. सो हे y1 पहिल्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट होतं, y2 दुसऱ्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट होतं. दोघांची वेक्टर सम करायची म्हणजे दोघांची प्लस करायची. दोघं फॉर्म्युले घेतले त्यांनी आणि दोघांची प्लस लावून टाकली. हे पहिल्या वेव्हचा फॉर्म्युला होता, हा दुसऱ्या वेव्हचा फॉर्म्युला, दोघांची प्लस घेऊन टाकणार आपण. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला भेटते, ती म्हणजे याच्यामध्ये हा फॉर्म्युला आपल्याला चिपकवता येतो पहा. जसं की साइन ऑफ सी आणि साइन ऑफ डी यांची प्लस आहे ना ती. आठवतो का फॉर्म्युला? हा ए तर कॉमन काढून घ्या. ए तर कॉमन काढला तुम्ही बाहेर, हा ए कॉमन निघेल बाहेर. हा ए प्लस ए समजा जवळपास 2 येऊन जाईल. ओके, ए कॉमन निघून जाईल बाहेर आणि 2 पण कॉमन निघून जाईल समजा जवळपास. ओके, त्याला कॉमनच घेऊन टाका आणि किंवा राहू द्या मध्ये समजा 2 ला तरी, पण एला तर काढून घ्या बाहेर. मग एला काढल्यानंतर काय होईल की तो ए बाहेर निघून जाईल. हा ए बाहेर निघला, मध्ये काय उरलं फक्त एवढं साइन ऑफ एवढी टर्म उरली आणि हे साइन ऑफ एवढी टर्म उरली. आपण याला साइन ऑफ सी प्लस
साइन ऑफ डी म्हणणार की नाही. सी म्हणजे कोणता अँगल, हा पूर्ण अँगल म्हणजे सी, समजलं. आणि हा पूर्ण अँगल म्हणजे डी. क्लिअर का. हो सर. आणि मग आपला फॉर्म्युला काय असतो साइन सी प्लस डी चा, तो असतो 2 साइन ऑफ सी प्लस डी डिवाइड बाय 2 कॉस ऑफ सी मायनस डी डिवाइड बाय 2 शिकवलाय तुम्हाला, बरोबर ना. हो. मग याचं एक्सप्लेनेशन आहे आता पुढे. मग सी प्लस डी, आता हा 2, हा जो फॉर्म्युल्याचा 2 बाहेर आलेला होता, हा 2 आणि हा कॉमन घेतलेला ए, मिळून 2 येऊन जातात, समजलं. हा फॉर्म्युल्याचा 2 आणि हा कॉमन घेतलेला ए, हा मिळून 2 ए झाला. तो ए बाहेर निघालेला होता आणि हा 2 त्याला मल्टिप्लाय होऊन जाईल, 2 ए झाला, समजलं. समजलं का. हो सर. हा, आता राहिला प्रश्न, आता हे साइन ऑफ 2 पाय एन टी आणि कॉस ऑफ 2 पाय एक्स साठी आलं की हे सी प्लस डी डिवाइड बाय 2 च्या फॉर्म्युला. तर सी म्हणजे हा पूर्ण अँगल होता, म्हणजे हा पूर्ण अँगल होता, या दोघांची प्लस डिवाइड बाय 2 केलं की तुम्हाला हे आन्सर भेटतं. आता करून दाखवतो काय, जर अडचण असेल तर. हा जे काय अँगल होता, हा कसा होता, हा होता 2 पाय इन ब्रॅकेट एन टी मायनस एक्स बाय लॅमडा प्लस 2 पाय इन ब्रॅकेट एन टी प्लस एक्स बाय लॅमडा डिवायडेड बाय 2. हे सी प्लस डी डिवाइड बाय 2 करतोय, समजतंय ना. सी प्लस डी डिवाइड बाय 2, हा सी, हा डी आणि हा 2. त्याच्यातला हा 2 आणि हा 2 कॉमन निघेल आणि तो ह्या खालच्या सोबत कॅन्सल होऊन जाईल, बरोबर. 2 कॉमन निघेल ना, तो कॅन्सल होऊन जाईल. मग एवढं काय होतं, एवढ्या याच्यातनं अजून काय काय कॉमन निघतं, ते पाय कॉमन निघतं, ते पाय कॉमन काढून घ्या. आणि मध्ये काय उरतं, एन टी मायनस एक्स अपॉन लॅमडा आणि हे मधलं प्लस एन टी आणि प्लस एक्स अपॉन लॅमडा. हा एक्स अपॉन लॅमडा कॅन्सल, एन टी ट्वाइस ऑफ एन टी होईल आणि बाहेरचा पाय, म्हणजे टोटल आन्सर तुम्हाला भेटलं 2 पाय एन टी. समजलं. समजलं का. हो सर. राहिला सी मायनस डी चा प्रश्न. सी मायनस डी कसं सॉल्व्ह करणार तुम्ही. सी मायनस डी असं होईल पहा, जसं की तो मागचा केला तसा, सी मायनस डी अपॉन 2. तर तुमचा सी अँगल होता 2 पाय इन ब्रॅकेट एन टी मायनस एक्स अपॉन लॅमडा आणि मायनस पुन्हा 2 पाय एन टी इथं एक्स अपॉन लॅमडा, ओके, आणि डिवायडेड बाय 2. तर याला कसं सिम्प्लिफाय करणार होतं तुम्ही, हा 2 तुम्ही कॉमन काढणार होते, हा 2 तुम्ही कॉमन काढला असता आणि मध्ये हा पाय पण कॉमन काढला असता, 2 पाय कॉमन काढला असता आणि मध्ये काय उरलं असतं एन टी मायनस एक्स अपॉन लॅमडा आणि इथं हे बाहेरचं मायनस साईन हे प्लसला मायनस करून टाकेल, ओके. बाहेरचं मायनस साईन मध्ये घुसताना हा एन टी पण मायनस एन टी होऊन जाईल आणि हा प्लसचा मायनस होऊन जाईल मायनस एक्स अपॉन लॅमडा, ओके. आणि हा डिवायडेड बाय हा 2 होता तो होता. सो आता हा 2 आणि हा 2 कॅन्सल होणार होता, इथं फक्त पाय उरणार होता, हे पाय आणि या एन टी आणि मायनस एन टी आणि प्लस एन टी कॅन्सल, म्हणजे मायनस एक्स अपॉन लॅमडा मायनस एक्स अपॉन लॅमडा मायनस 2 एक्स अपॉन लॅमडा राहिला. समजलं. हो सर. आणि हा पाय याला मल्टिप्लाय होणार, म्हणजे तुम्हाला आन्सर भेटणार मायनस 2x पाय अपॉन लॅमडा. समजलं हे. हो. मग आता ही टर्म तुम्ही इथं टाकणार, मग तुम्हाला इथं ते पाहायला भेटेल. आता हे मायनस आहे कुठे गेलं, 2 पाय एक्स अपॉन लॅमडा कॉस सी मायनस डी केला होता ना. मायनस साइन असायला पाहिजे, एन टी मायनस एक्स अपॉन लॅमडा मायनस ऑफ मायनस एन टी एक्स अपॉन लॅमडा मायनस एक्स अपॉन लॅमडा मायनस एक्स अपॉन लॅमडा मायनस 2x अपॉन लॅमडा मायनस नव्हतं.
इथं मायनस असायला पाहिजे होता, घेतला नाही त्यांनी. का कोण असतो ठीक आहे, जाऊ दे, नंतर सांगतो मी तुम्हाला तो मायनस का नाही आला इथं. ओके, तर वेळ जाईल आपला. तर इथं मायनस हे आपला आन्सर आलं होतं, फक्त मायनस आलं होतं 2π(x) लॅम्बडा आलं होतं, कारण ते मायनस येतं. आता मायनस कुठे गेला ते नंतर सांगतो मी तुम्हाला, हे का इथं घेतला गेला नाही, पण तो असा येतो. हे समजलं का तुम्हाला? C+D सिमॅन्टिक कसं केलं त्यांनी, हे आन्सर कसे आले. तर मग आता हे इक्वेशन मध्ये हा कॉस इकडे घेतला आणि साइन इकडे घेतला, किंवा याला असं लिहित होतो. आणि हे जो 2a आणि हे कॉस ऑफ x अपॉन लॅम्बडा आणि हे 2a ची जी टर्म आहे, ही टर्म त्यानुसार व्हॅरी होत नाही. सो त्याच्यामुळे याला तो कम्प्लीट अँप्लिट्यूड म्हणतो. म्हणजे ही कम्प्लीट अँप्लिट्यूडची टर्म आहे, याला तो अँप्लिट्यूड असते ती त्या वेव्हची. काय असते ती? अँप्लिट्यूड असते. म्हणजे हे पूर्ण टर्म म्हणजे 2a कॉस ऑफ 2π(x) अपॉन लॅम्बडा ही टर्म आपण अँप्लिट्यूड म्हणून कन्सिडर करतो. ही त्या वेव्ह मध्ये अँप्लिट्यूडचं काम करत असते. आणि फक्त हे साइन ऑफ ओमेगा टी. जनरली तुमच्या वेव्हचं इक्वेशन असंच असतं. वेव्हचं इक्वेशन असतं y a साइन ऑफ ओमेगा टी. बरोबर. तर या ठिकाणी हे साइन, हे 2π म्हणजे ओमेगा आणि हे टी, म्हणजे हे मॅच झालं की नाही. म्हणजे हा उरलेला पार्ट कोण असणार मग? अँप्लिट्यूड असणार ना. समजलं का? समजलं का? नाही समजलं? अरे वेव्हचं इक्वेशन जनरल जे इक्वेशन आहे, जनरल स्टँडर्ड इक्वेशन, वेव्हचं इक्वेशन असतं y a साइन ऑफ ओमेगा टी. हे बेसिक इक्वेशन आहे, सर्वात फंडामेंटल इक्वेशन. याच्यामध्ये हे साइन आणि कॉस दोघं येत आहेत. असं असं इक्वेशन असतं का वेव्हचं? नसतं इक्वेशन, दोघं वेव्हचीच इक्वेशन येते. या ठिकाणी हे साइन ठीक आहे, हे 2πn ओमेगा पण ठीक आहे, हा टी पण ठीक आहे. म्हणजे हे साइन ऑफ ओमेगा टी ही टर्म कम्प्लीट झाली इथं. म्हणजे उरलेली टर्म असणार ती कोण असणार? कोण असणार ही उरलेली टर्म? एम्प्लिट्यूड. अँप्लिट्यूड. म्हणजे हे 2a कॉस ऑफ 2π(x) अपॉन या कम्प्लीट टर्मला अँप्लिट्यूड सारखं काम करते. ही कम्प्लीट टर्म अँप्लिट्यूडला इंडिकेट करते. समजलं? अँप्लिट्यूडचा हो. फॉर्म्युला स्टेशनरी वेव्ह मध्ये अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला काय आहे? कॉस ऑफ 2π(x) अपॉन लॅम्बडा. हा अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला जरा मोठमोठे आहेत, पण कन्सेप्च्युअल गेले तर सोपं वाटतं. मग पाठ करायचं जरा. हे अँप्लिट्यूड आहे. हे अँप्लिट्यूड आपली वेव्ह अशी भेटते आपल्याला, साइन ऑफ ओमेगा टी प्लस ओमेगा टी म्हणजे 2πnt. ठीक आहे, आता काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. ही नॉर्मल वेव्ह आहे आपली. म्हणजे आता आपलं इक्वेशन बरोबर आहे, आपल्याला अँप्लिट्यूड भेटली. आता याच्यामध्ये सांगण्यासारखं काही नाही, फक्त अँप्लिट्यूड वगैरे ही आहे, हे लक्षात ठेवायचं. अँप्लिट्यूडचं काम कोण करते? इथं 2a कॉस ऑफ 2π(x) अपॉन लॅम्बडा एवढे एक गोष्ट अँप्लिट्यूडचं काम करते या वेव्ह मध्ये. एवढंच फक्त. स्टेशनरी वेव्हला स्टँडिंग वेव्ह काम होतं, मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये तो नोड चेंज होत नाही म्हणून आपण त्याला स्टेशनरी वेव्ह म्हणतो. त्याच्यामध्ये ही एक गोष्ट महत्वाची थोडीशी खालची, फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा, बाकी सोडून द्या, स्किप आउट करा सगळं. When the two identical waves traveling along the same path in opposite direction interface with each other, the waves create standing wave or stationary wave. तेच म्हणतो, दोन आयडेंटिकल वेव्ह ट्रॅव्हल करतात एकाच सेम पाथ वरती इन ऑपोजिट डायरेक्शन. म्हणजे एक राईटला जाते ते एक लेफ्टला रिफ्लेक्ट. ओके, या दोघांचं जर इंटरफेस झालं, दोघे इंटरफेस झाले म्हणजे एकमेकावर सुपरपोज झाले, तर त्यांची रिझल्टंट जे वेव्ह तयार होते ती स्टेशनरी वेव्ह असते. लूप्स तयार होतात. क्लिअर? हो सर. हो सर. डेफिनेशन हे लिहायची. राहिला कंडिशन ऑफ नोडचा प्रश्न. आता इथून टेक्निकल पार्ट खूप महत्वाचा आहे. याच्या पुढे हा टेक्निकल पार्ट महत्वाचा आहे. इथून न्यूमेरिकल थिअरी सगळंच इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये हे डेरिव्हेशन तेवढं महत्वाचं नाही, पण राहू द्या तुमच्या लक्षात, कारण आपल्याला कसंही चेंज होता आलं पाहिजे. फायनल आउटपुट महत्वाचं आहे. जर कोणालाच नाही समजलं तर टेन्शन घेऊ नका, फक्त शेवटचा अँगल लक्षात ठेवा. कंडिशन फॉर नोड. नोड म्हणजे काय? सेंटर पॉईंटची कंडिशन काय असते? म्हणजे कुठलीही वेव्ह सेंटर पॉईंटला असणार तर त्या टायमाला काय कंडिशन असते? एक्स डिस्प्लेसमेंट किती असतं वगैरे काय काय नाही सगळं. सो अशा टाईपच्या कंडिशन मध्ये नोड जेव्हा सेंटर पॉईंटला असतो तेव्हा त्याचं डिस्प्लेसमेंट किती असलं पाहिजे? मिनिमम ना, कारण नोड आपण त्याला म्हणतो जो मीन पोझिशनला असतो. कुठं असतो? मीन पोझिशनला. हे नोड आहे. आणि मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय असतं? डिस्प्लेसमेंट वर जाताना वाढतं, खाली येताना पण वाढतं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. या ठिकाणी काय असतं? ते झिरो. डिस्प्लेसमेंट आपण कुठून मेजर करतो? मीन पोझिशन पासून. या ठिकाणी डिस्प्लेसमेंट काय असतं? बरोबर ना? हो.
हो डिस्प्लेसमेंट मेजरच केला जातो मेन पोझिशन पासून. सो मेन पोझिशनला डिस्प्लेसमेंट असणार 0, म्हणून नोडच्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट असतं 0. आणि मग जिथं डिस्प्लेसमेंट 0 आहे तिथं अँप्लिट्यूड काय असणार, कारण साधी गोष्ट आहे ना, हे पाहिजे वेळ, ही अँप्लिट्यूड आहे. अँप्लिट्यूड म्हणजे ही 3 हायेस्ट, याला याला आपण अँप्लिट्यूड म्हणतो, हे एवढं किती वाटलं जातं. जर हा मेन पोझिशनला इथे आहे तर ही अँप्लिट्यूड किती असली पाहिजे, 0 असली पाहिजे. टेस्ट तो मेन पोझिशनला आहे, अँप्लिट्यूड गेलीच नाही. समजलं? हो सर. मेन पोझिशनला अँप्लिट्यूड 0 असणार, या हायेस्ट पोझिशनला अँप्लिट्यूड एवढी असते, मोठी असते, अँप्लिट्यूड मॅक्झिमम असते. समजलं? हायेस्ट पोझिशनला. पण या मेन पोझिशनला अँप्लिट्यूड कशी असणार, 0 असणार, कारण वरचा आणि खालचं डिस्टन्स, त्याचा ट्रॅव्हलिंग डिस्टन्स आपण अँप्लिट्यूड म्हणतो. या ठिकाणी अँप्लिट्यूड कशी असली पाहिजे, 0 असली पाहिजे, कारण त्याचं डिस्प्लेसमेंट 0 असतं, कारण तो नोड पॉईंटला आहे, म्हणजे तो पोझिशनला आहे. ओके, तर मेन पोझिशनला असल्यामुळे अँप्लिट्यूड 0 असणार, कारण अँप्लिट्यूड मेन पोझिशन पासूनच कॅल्क्युलेट केली जाते. सो अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला तुम्हाला मी आताच सांगितला, जो काय होता तो 2a cos of 2πx upon लॅम्बडा. हे अँप्लिट्यूडला इंडिकेट करतं. याचं इज इक्वल टू 0 आलं पाहिजे. का 0 आलं पाहिजे, कारण तो नोड पॉईंटला आहे. समजलं? समजलं का? हो सर. हा, मग हे 0 येणार. आता विषय असा आहे की हा 2a जो आहे, हा 2a जर इकडे मल्टिप्लाय केला, डिवाइड केला मी, तर असं भेटेल तुम्हाला cos of 2πx upon लॅम्बडा इज इक्वल टू 0 डिवाइड बाय 2a. 0 डिवाइड बाय काही पण आन्सर करा, आन्सर 0 होऊन जाईल शेवटी. म्हणजे फक्त काय उरलं मग, cos of 2πx upon इज इक्वल टू 0. समजलं? हो. हो मग आता मला एवढं भेटलं पहा, cos of 2x cos of 2πx upon लॅम्बडा इज इक्वल टू 0, कारण तो 2a इकडे डिवाइड केला म्हणजे आन्सर 0 झाला. आवाज येतोय ना स्पष्ट, का फास्ट होतंय? नाही सर, येतोय स्पष्ट. हा, आता पुढे पहा. आता कॉसचा हा अँगल आहे की नाही, कॉसचा अँगल, तर कॉस कोणत्या डिग्रीला 0 येतं, कॉस कोणत्या अँगलला 0 येतं, 90 डिग्री. कॉसचा टेबल आठवा, कॉसचा टेबल आठवा तुम्हाला माहिती असेल ना ते. साईनचा टेबल आणि कॉसचा टेबल माहिती असेल. साईनचा टेबल जो 10th पर्यंत तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचा टेबल पाहिलेला आहे, त्याच टेबलचा गोष्टी करतोय मी. 10th पर्यंत जो ट्रिग्नोमेट्रीचा टेबल पाहिलेला आहे, त्याच्यामध्ये समजा हे साइन फंक्शन आहे, कॉस फंक्शन आहे, इथं 0 डिग्री, इथं 30 डिग्री, त्याच्या पुढे 45 डिग्री, त्याच्या पुढे 60 डिग्री, त्याच्या पुढे 90 डिग्री, असं असतं. 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1 अशा व्हॅल्यू असतात. आणि कॉसचे एक्झॅक्ट उलट असतात, याच्या एक्झॅक्ट उलट पहा, 1√3/2, 1/√2, 1/2 आणि 0. आठवल्या का ट्रिग्नोमेट्रिक टेबल तो? हो. तर मी तुम्हाला म्हणतोय की कॉसची व्हॅल्यू 0 यायला पाहिजे होती की नाही. आपण म्हणतो ना कॉसची व्हॅल्यू 0 असली पाहिजे, कॉस ऑफ तो अँगलची व्हॅल्यू 0 असली पाहिजे. कॉसची व्हॅल्यू कोणत्या डिग्रीला 0 आहे? 90. 90 डिग्री म्हणजे π/2, बरोबर. आणि साईनची कोणत्या डिग्रीला 0 असते, डिग्रीला 0 असते. लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे कॉस 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 आपल्याला अँगल 0 पाहिजे होता, म्हणजे कॉस π/2 ला पहिला 0 येतो. म्हणजे तुम्हाला जर त्या अलाइड अँगल शिकवलं, त्याच्यावरून जर तुम्ही कन्फ्युजन लावलं, तर अलाइड अँगलवरून कन्फ्युजन लावा. पहा, हे 0 डिग्री असतं, इथं π/2 डिग्री असतं, इथं π डिग्री असतं, इथं 3π/2 डिग्री असतं, इथं पुन्हा 2π डिग्री असतं, आणि पुन्हा मग इथं 5π/2 येतं, मग पुन्हा इथं इथं 3π येतं, आणि मग पुन्हा इथं 7π/2 येतं. असं ते कंटिन्यूस राहतं ते लाईनशी. समजलं? ओके, हो. हे समजलं का? 0, π/2, π, 3π/2, 2π, 5π/2, 3π, 7π/2 असं. त्याच्या पुढे पण येतं, मग इथं 4π, त्याच्या पुढचं अजून इथं 7π/2, तर राहतं ते. ओके, 7 नाही, हो त्याच्या सर. पुढचं येणार नाही, नाही येणार, नाही 9π/2. ओके, सो असं राहतं. सो आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट समजली की कॉस ऑफ π/2 डिग्री 0 असतो, बरोबर की नाही. कॉस पाय 0 येणार, म्हणजे जर तो इथं 0 आला तर तो इथं पण 0 येतो, वरती खाली 0च असतो तो, आणि या ठिकाणी तो 1 असतो, या ठिकाणी -1 असतो, असं असतं ते. समजलं का? वरती 0, खाली 0, म्हणजे पूर्ण लाईन मध्ये 0. म्हणजे कोणकोणत्या डिग्रीला तो 0 येतो, कोणकोणत्या डिग्री आले मग ते? π/2 ला 0 येणार, 90 3π/2 ला आणि 0 येणार, 270. 3π/2 ला 0 येणार, 5π/2 ला 0 येणार, 7π/2 ला 0 येणार, 9π/2 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 ला 0 येणार, 9π/2
समजलं का? सर समजलं का? हे समजलं का? कोणकोणच्या याला कॉस 0 येतो? π/2, 3π/2, 5π/2, 7π/2, 9π/2, त्याच्या पुढचा येईल 11π/2, त्याच्या पुढचा येईल 13π/2, सगळे ऑड नंबर असतात ते. ऑड नंबर आहे पहा. π/2 म्हणजे 1π/2, 3π/2, 1 च्या नंतर 3, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 9, त्याच्यानंतर 11, 30, ऑड वाले सगळे. समजलं? ऑड. तर तुम्हाला इथं दिसतंय काय? तर कॉस्टची व्हॅल्यू 0 कधी येते? जेव्हा हा अँगल, हा जो अँगल आहे हा कोणकोणती डिग्री असेल? मग π/2 असू शकतो, 3π/2 असू शकतो, 5π/2 असू शकतो, त्याच्या पुढचा असू शकतो, 7π/2 असू शकतो, 9π/2 असू शकतो, 11π/2 असू शकतो, त्याच्या पुढचा पण असू शकतो. समजलं? समजलं का? हो सर. म्हणजे कॉस्टची व्हॅल्यू 0 कोणत्या डिग्रीला येते? या सर्व डिग्रीला 0 येते. म्हणजे याचा अर्थ हा अँगल हे 2πx/λ, हा अँगल तर हा असू शकतो, हा असू शकतो, हा असू शकतो का 7π/2 असू शकतो का त्याच्या पुढचे ऑड मल्टिपल किती पण असू शकतो, म्हणजे कोणी पण असू शकतो. मग आपण म्हणणार की हा अँगल यांच्यापैकी कोणतरी असणार. आपण म्हणतो की हा अँगल म्हणजे कॉस्टची व्हॅल्यू काढून टाका आणि हा अँगल इक्वल टू हे कोणतरी असेल. मग आता याच्यातनं आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची होती. मी हा लॅम्बडा इकडे शिफ्ट करतो, हा 2π इकडे शिफ्ट करतो, प्रत्येकाला घेतो. आता मी जर याला इज इक्वल घेतलं याच्यासोबत तर काय भेटेल मला? x ची व्हॅल्यू भेटणार पहा. हा लॅम्बडा इकडे गेला, हा 2π इकडे गेला, म्हणजे हा वरचा पाय इंटू तो लॅम्बडा गेला आणि डिवायडेड बाय हा खालचा 2 आणि तो खालचा 2π आला. तर काय आन्सर होईल तुमचं? हा पाय गेट कॅन्सल, तर तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटणार λ/4. क्लिअर? समजलं का? हो सर. जर का मी या दोघांना इक्वल घेतलं, हा अँगल जर हा अँगल याला इक्वल आहे तसं याला पण असू शकतो ना. मग मी या दोघांना इक्वल घेतलं तर मला व्हॅल्यू कशी भेटेल? मला व्हॅल्युएशन भेटेल पहा. मला x ची व्हॅल्यू पाहिजे, x ची. या लॅम्बडा इकडे शिफ्ट करतो आणि हा 2π इकडे खाली शिफ्ट करतो, म्हणजे असं भेटेल पहा. 3π तो ऑलरेडी होता, त्याच्याकडे तो लॅम्बडा गेला वरती, आणि हा 2 तो ऑलरेडी होता आणि हा 2π खाली आला. हा पाय गेट कॅन्सल होईल. सो x ची व्हॅल्यू भेटणार तुम्हाला 3λ/4. हे डाऊट? समजलं का? समजलं का? हे आलं पहा. मग त्याच्या पुढचं हे येईल, त्याच्या पुढचं ते येईल. आता ज्यांना काहीच समजलं नाही त्यांनी जास्त डोक्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. हे फक्त डेरिव्हेशन सांगणं माझं काम होतं म्हणून सांगितलं मी. तुम्ही डायरेक्ट लास्ट लक्षात ठेवा. काय डायरेक्ट लक्षात ठेवणार तुम्ही? लास्ट कंडिशन. काय डायरेक्ट कंडिशन लास्ट लक्षात ठेवणार? ही x ची नोडच्या ठिकाणी x असे असतात. x इज इक्वल टू λ/4, 3λ/4, 5λ/4, म्हणजे ऑड मल्टिपल आहे सगळे पहा. λ/4 चे ऑड मल्टिपल, लॅम्बडा म्हणजे 1λ/4 आहे तो. त्याच्यानंतर 3λ/4 झाला पहा. त्याच्यानंतर 5λ/4 झाला पहा. त्याच्यानंतर मग 7λ/4 होईल. त्याच्यानंतर 9λ/4 होईल. आलं का लक्षात? आणि ऑन कंटिन्यू. म्हणजे दर वेळेला तुम्हाला हा नंबर जो भेटतो हा कसा भेटतोय? ऑड नंबर ना. ऑड नंबर आहे की नाही तो? हो सर. आणि ऑड नंबरची कंडिशन काय असते? ऑड नंबरची सिक्वेन्स अँड सिरीज मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बा, इव्हन नंबरची जर तुम्हाला कोणी कंडिशन विचारली तर ती असते 2n. हा नंबर काही पण घ्या, 1 2 3 4 घ्या, 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, तुम्ही त्याला 2 ने मल्टिप्लाय केले की तुम्हाला इव्हन नंबरच भेटणार. तुम्ही किती कोणताही नंबर घ्या, तुम्ही काही कन्सिडर करा. समजा तुम्ही 4 केला त्याला 2 ने मल्टिप्लाय करा, 8 भेटतो. तुम्ही रूट नंबर घेतला, समजा 3 हा रूट नंबर आहे, त्याला 2 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला 6 भेटतो. म्हणजे कोणत्याही नंबरला 2 ने मल्टिप्लाय केले की इव्हन नंबर भेटतो. बरोबर? ही झाली इव्हन नंबरची कंडिशन. इव्हन नंबरची कंडिशन असते 2n कंडिशन. इव्हन नंबरची कंडिशन. इव्हन नंबर आणायचा असेल तर ही कंडिशन वापरतात सिक्वेन्स अँड सिरीज मध्ये. आणि जर आपल्याला ऑड नंबर आणायचा असेल तर ऑड नंबरच्या कंडिशन 2 असू शकतात. एक 2n हा जो इव्हन नंबर असेल त्याच्यामध्ये एक तर 1 प्लस करा म्हणजे ऑड नंबर होऊन जातो, किंवा 2n मधनं 1 मायनस करा म्हणजे पण ऑड नंबर होऊन जातो. कुठला इव्हन नंबर घ्या, आपण 6 घ्या. 6 मध्ये 1 प्लस केला तर तो 7 म्हणजे ऑड झाला, आणि 6 मध्ये 1 मायनस करा तो 5 होऊन जातो, तो पण ऑड असतो. म्हणजे ऑड नंबरच्या 2 कंडिशन आहे, 2n + 1
2n-1 समजलं? समजलं का? हो सर समजलं. हा त्याच्यामध्ये आपण जिथे n वापरलाय तिथे आणि p वापरलाय. n तो फ्रिक्वेन्सीला म्हणतो ना, मग ते जम्बलिंग होते फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर का फ्रिक्वेन्सी, मग त्याच्यामुळे तो p एक शब्द वापरतो. p म्हणजे इथे n चं काम करतो. आता या ठिकाणी आपण म्हणतो की हे सर्व ऑड नंबर येतो, इथं 1 येतो, इथं 3 येतो, इथं 5 येतो, हे सगळे ऑड मल्टिपल आहे. ऑड मल्टिपलची कंडिशन कशी वापरली त्यांनी, तर इथं 2p-1 म्हणजे पहिला 1 आहे ना म्हणून तसं घेतलंय. पहिला ऑड, सर्वात पहिला ऑड कोण असतो, तो 1 असतो. म्हणून 2p म्हणजे काय, 2p म्हणजे p ची व्हॅल्यू जर आपण 1 घेतली तर ते 2 × 1 म्हणजे 2 होईल आणि 2 - 1 केलं तर आन्सर 1 होईल, म्हणून तो फॉर्म्युला वापरला जाईल की सर्व ऑड नंबरची कंडिशन असते 2p-1. p म्हणजे काय, इथं 1 2 3 4 5 6 7 8 अप टू इन्फिनिटी पर्यंत कोणताही नंबर घेऊ शकता तुम्ही पिक्चर. तुम्हाला बरोबर त्या नंबरचा नोड भेटून जाईल. समजलं? नोडच्या व्हॅल्यू आहेत, नोडचे डिस्प्लेसमेंट आहेत. नोडचा पहिला नोड येण्यासाठी λ/4 डिस्प्लेसमेंट घ्यावं लागतं. दुसरा नोड येण्यासाठी 3 λ/4 डिस्प्लेसमेंट घ्यावं लागतं. तिसरा नोड येण्यासाठी 5 λ/4 डिस्प्लेसमेंट घ्यावं लागतं. असे नोड येतात ना ते. नोड समजतं तुम्हाला काय असतं ते? हे पहा, याशी वेव आहे ना, नाही असेल आणि ही दुसरी वेव आहे. तर यांचा हा पहिला नोड बरोबर, हा दुसरा नोड, हा तिसरा नोड, असं नोड्स असतात ते. ओके, नोड अँटी नोड अशी वेव. आता ही कॉस वेव आहे. आता ही मी काढली ती साइन वेव होती, ही कॉस वेव होती. कॉस वेवचा अर्थ काय असतो, ही वेव अशी वरतून सुरू झालेली असते. आता तुम्हाला ते बरोबर सापडेल बा, मी तुम्हाला जे सांगतोय ते. ही अशी वेव आहे, कोसाइडल वेव आहे ना. याच्यामध्ये काय होतंय पहा, हा म्हणतो λ/4 पहिली वेव, पहिला नोड भेटतो. म्हणजे हा पहिला नोड आहे, हा फर्स्ट नोड आहे, हा सेकंड नोड आहे n2, n1, हा थर्ड नोड आहे n3, हा n4 आहे ना. असे नोड येते पहा. मग पहिला नोड, फर्स्ट नोड, बिलकुल फर्स्ट नोड किती डिस्टन्सला भेटला तुम्हाला, किती डिस्प्लेसमेंट करावं लागलं, तर विषय पाहिजे कसा आहे. एक सायकल कंप्लीट व्हायला पूर्ण आपण म्हणजे वेव सगळं एक साथच शिकवतोय म्हणून तर थोडंसं टफ वाटतो मला, वाटून देऊ नका. जरा फंडामेंटल अभ्यास करा. ही कॉसचे वेव होते पहा, कॉस फंक्शन पाहत होतो आपण. कॉसची वेव इथून स्टार्ट होते ही अशी 90 डिग्री पासून. यांचा पहिला नोड भेटतो, हा फर्स्ट नोड, हा सेकंड नोड, हा थर्ड नोड, हा फोर्थ नोड, असे नोड असतात कंटिन्युअसली. मग आपल्याला त्यांनी विचारलंय हे पहिला नोड डिस्प्लेसमेंट होण्यासाठी डिस्प्लेसमेंट किती झालं, म्हणजे आपल्याला डिस्प्लेसमेंट एक्स डिस्प्लेसमेंट किती केलं त्यांनी. तर मला सांगा, त्यांनी आपण तुम्हाला मी काय सांगितलं, पहिल्या नोडला λ/4 डिस्प्लेसमेंट लागलं. λ/4 म्हणजे काय, λ/4 चा अर्थ असतो की एक पूर्ण वेवलेंथ कंप्लीट व्हायला एक क्रिस्ट आणि दुसरा क्रिस्ट या दोघांच्या मधलं एक्झॅक्ट डिस्टन्स जे असतं त्याला म्हणतो आपण एक वेवलेंथ. समजलं? समजलं का? हो सर. म्हणजे आता ते एवढं नाही ना, समजा इथं येईल ते एवढं क्रिस्ट, कारण याच्यामध्ये क्रिस्टच्या मध्ये फरक पडतो जरा. त्याच्यामध्ये कम्प्लीट वेव हे अर्ध सायकल, हे पूर्ण अर्ध सायकल, हे पुन्हा अर्ध आणि हे पुन्हा अर्ध, असं मिळून ते एवढा लॅम्बडा तयार होईल. हा लॅम्बडा तयार होईल असा एवढा, हा एवढा लॅम्बडा आहे. 4 सायकल बसले पाहिजे त्याच्यामध्ये, 4 हाफ हाफ, एक दोन कम्प्लीट सायकल कसे बसतील पहा. हा पहिला अर्धा, हा एक कम्प्लीट झाला, एक सायकल वरचा कम्प्लीट, हे पुन्हा एक आणि पुन्हा एक, हे 2 कम्प्लीट. समजलं का? एवढं सगळं मिळून लॅम्बडा असतं. आलं लक्षात? आता मी तुम्हाला काय सांगतोय, पहिला नोड तुम्हाला किती डिस्टन्सवर भेटला, एवढ्या डिस्टन्सवर भेटला. म्हणजे हा लॅम्बडाचा कितवा पार्ट आहे, चौथा पार्ट आहे ना. 4 पार्ट झाले ना. हे पहा, हा पहिला पार्ट, दुसरा पार्ट, तिसरा पार्ट, चौथा पार्ट. नाही समजलं? समजलं सर. हा, म्हणजे हा नोड λ/4 चौथ्या पार्टवर येतो. त्याच्या पुढचा नोड किती पार्ट वर येईल, आता नीट पहा किती पार्ट झाले पहा. 1 पार्ट, 2 पार्ट, 3 पार्ट, म्हणजे 3 λ/4 पार्ट, म्हणजे λ/4 चे 3 पार्ट घ्यावे लागेल.
त्याच्या पुढचा किती पार्ट वरील हे पहा इथपर्यंत 3 झाले होते, इथं 4 इथं 5 म्हणजे हा 5 लॅम्बडा बाय 4 पार्ट. समजलं का? हा पहा हा 6 7 म्हणजे 7 लॅम्बडा बाय 4 पार्ट असे नोड भेटतात ते आपल्याला. आता समजलं ते लॅम्बडा बाय 4 काय असतं? हो. हा तर जरा डीप मध्ये अभ्यास घेतोय थोडा तुमचा, एवढं घ्यायची गरज नव्हती पण आता घेतोय. बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचंय की हे जे वेव्ह असते जे नोड जे असतात ते ऑड मल्टिपल असतात आणि ऑड मल्टिपल लॅम्बडा बाय 4 असतात आणि ऑड मल्टिपलची कंडिशन 2p मायनस 1 असते. 2p मायनस 1 म्हणजे काय, p ची व्हॅल्यू 1 2 3 4 5 6 अप टू काही पण असू शकते. 2p मायनस 1 ही ऑड नंबरची कंडिशनला इंडिकेट करते. तुम्ही p ची व्हॅल्यू काही पण टाका तुम्हाला आन्सर ऑडच भेटेल. तुम्ही p ची व्हॅल्यू जर 2 टाकली तर 2 × 2 - 1 करा पहा 4 - 1 आन्सर होता 3. p ची व्हॅल्यू काही पण टाका तुम्हाला आन्सर ऑडच भेटणार. ही ऑड नंबरची कंडिशन असते. त्याला म्हणतात सक्सेसिव्ह, म्हणजे जे नोड्स असतात त्यांची कंडिशन ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 4 असते. आता राहिला प्रश्न, हा पण एक महत्त्वाची प्रॉपर्टी याच्यामधली. प्रॉपर्टी ही आहे की डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स इज लॅम्बडा बाय 4. कारण दोन सक्सेसिव्ह नोडच्या मधला डिस्टन्स लॅम्बडा बाय 4 येणार. त्याचं कारण असं आहे की तुम्ही काढून पहा, हा आधीचा नोड आहे आणि हा नंतरचा नोड आहे. या दोघांच्या मधलं डिस्टन्स किती येतं? हा आधीच्या नंतरच्या नोड मधनं आधीच्या नोडचं डिस्टन्स मायनस करा. म्हणजे काय, 3 लॅम्बडा बाय 4 मधनं लॅम्बडा बाय 4 मायनस करा म्हणजे डिस्टन्स भेटेल ना आपल्याला. पुढच्या मधनं मागचा मायनस केला किती भेटणार? कसं हे पहा, हा 4 तर कॉमन आहे तो कॉमन निघेल. हा 3 लॅम्बडा मायनस लॅम्बडा येईल. 3 लॅम्बडा मायनस लॅम्बडा केलं तर काय आन्सर भेटणार? 2 लॅम्बडा अपॉन 4 आणि 2 × 2 2 टू द 4 म्हणजे आन्सर भेटला लॅम्बडा बाय 2. समजलं? हो. म्हणजे दोन सक्सेसिव्हचा अर्थ असतो एका पुढे एक असलेल्या नोडच्या मध्ये किती डिस्टन्स असतं? लॅम्बडा बाय 2 एवढा डिस्टन्स असतं. क्लिअर? ते डायग्राम वरून पण समजतं तुम्हाला. डायग्राम वरून पण तुम्ही क्लिअर करू शकतात. हे पहा मी तुम्हाला दाखवलं होतं पहा असं. हा पहिला नोड, हा दुसरा नोड, हा तिसरा नोड, हा चौथा नोड, हा नोड नंबर 1, नोड नंबर 2. आता हे असं नाही, ते कॉस वेव्ह आहे ती आठवा पहा. ते डायग्रामॅटिकल याच्यासाठी सांगतोय की समजलं पाहिजे काय चाललंय ते. हा पहिला नोड होता n1, हा n2 आहे. आता याच्यामध्ये कितीचा ऍक्च्युअली लॅम्बडाचा फरक पडला? हा अर्धा पार्ट एक लॅम्बडा बाय 4 चा असतो एक. तर या दोघांच्या मध्ये किती लॅम्बडा येणार? हे पहा, इथपर्यंत लॅम्बडा बाय 4 येणार आणि इथपर्यंत लॅम्बडा बाय 4 येणार. दोघांच्या लॅम्बडा बाय 4 प्लस लॅम्बडा बाय 4 केलं तर ते 2 लॅम्बडा बाय 4 होऊन जाईल आणि 2 कॅन्सल, तर हा लॅम्बडा बाय 2 उरला. समजला? हो सर. चला पुढे जाऊ. आता अँटीनोडची कंडिशन मध्ये येऊ. सेम अँटीनोडची कंडिशन आहे पहा. अँटीनोडच्या कंडिशन मध्ये तुमची अँप्लिट्यूड, अँटीनोड कुठं असतो? एक्झॅक्ट पीक पॉइंटला असतो पहा. एक्झॅक्ट जो पीक पॉइंट असतो त्याला अँटीनोड असतो कधी पण. म्हणजे समजा जर अशी व्यवस्थित ते असे निघालेलं वेव्ह, तर ह्या वरच्या पीक पॉइंटला आपण अँटीनोड म्हणतो. या पीक पॉइंटला अँटीनोड आहे हा. तर हे अँटीनोडची कंडिशन जी असते त्याला अँप्लिट्यूड कशी असते मग? मॅक्झिमम असते. समजलं? हो. अँप्लिट्यूड हायेस्ट अँप्लिट्यूड असणार आणि हायेस्ट अँप्लिट्यूड किती होऊ शकते सर्वात जास्त? तर ते डबल होऊ शकते त्याच्या पलीकडे नाही जाऊ शकत. त्याचं कारण आहे दोन वेव्ह एक्झॅक्ट एकमेकावर जर ओव्हरलॅप झाल्या तर त्याची अँप्लिट्यूड डबल होऊन जाते पहा. आपण मागे पाहिलं होतं सेम फ्रिक्वेन्सी, सेम फेज अँगल आणि सेम अँप्लिट्यूड असलेल्या वेव्ह डबल होऊन जातात. सो तुमची अँप्लिट्यूड मॅक्झिमम तुम्हाला +2a किंवा -2a भेटू शकते. म्हणजे तुमच्या अँप्लिट्यूडचे एक्झॅक्ट डबल भेटू शकते किंवा प्लस मध्ये भेटू शकते किंवा मायनस मध्ये भेटू शकते. मायनस किंवा प्लस का लिहावं लागतं? कारण वरती पण भेटू शकते खाली पण भेटू शकते. वरती गेलं तर प्लस, खाली गेलं तर मायनस. मग तुमच्या अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला हा होता 2a cos of 2πx upon लॅम्बडा इज इक्वल टू 2a. तुम्ही म्हणणार की हे 2a इकडे डिवाइड झाला तर हा 2a upon 2a होऊन जाईल पहा. बरोबर ना? तो कॅन्सल होईल, 1 आन्सर येईल. समजलं? हा 2a आणि हा 2a हा कॅन्सल होऊन जाईल ना एकमेकाच्या खाली येऊन. हो आन्सर सर. येईल हो. 1. मग इथं काय उरला? हा 2a कॅन्सल झाला आणि हा 2a पण गेला, इथं 1 उरला. म्हणजे cos of 2πx upon लॅम्बडा इक्वल टू 1 भेटला. याच्यात काही डाऊट आता? नाही. आता कॉसची व्हॅल्यू 1 हे कोणत्या डिग्रीला येते? हॉरिझॉन्टल ऍक्सिसवर. कारण cos 0 हा 1 डिग्री असतो. ऍक्सिस हटवा. कॉसचा 0 डिग्रीला तो 1 येणार, पाय डिग्रीला 1 येणार, पुन्हा 2π ला 1 येणार, पुन्हा 3π ला 1 येणार, पुन्हा 4π ला 1 येणार, पुन्हा 5π ला 1 येणार. म्हणजे ते
एक सिक्वेन्सनी चालतं बरोबर. 0 1 2 3 4 5. समजलं? हॉरिझॉन्टल ऍक्सिस वरती कॉस्टची व्हॅल्यू 1 असते कधी पण. लक्षात ठेवा, इकडे +1 येतो तर इकडे -1 येतो, इकडे +1 येतो इकडे -1 येतो. कंटिन्युअसली चालत जातो. +1 -1 +1 -1 +1 -1. आपण दोघे 1 ला अलो करतो इथं, +1 ऍज वेल ॲज -1. सो आपल्या अँगलच्या ज्या व्हॅल्यू भेटणार आहे म्हणजे हा 2π x लॅम्बडा याची व्हॅल्यू तुम्हाला 0π 2π 3π, त्याच्या पुढचा 4π, त्याच्या पुढचा 5π, त्याच्या पुढचा 6π अशा भेटतील की नाही? हो. मग आता या ठिकाणी तुमचा सिक्वेन्स आहे तो साधा. तुम्ही म्हणणार आता मी जर याच्यात व्हॅल्यू काढायचं म्हटलं तर मी प्रत्येक अँगलला जर घेतलं, मी मागच्या वेळेस पण पहा x ची व्हॅल्यू काढली होती प्रत्येकाला घेऊन गेलो. मी पहिले हा अँगल आणि हा 0 घेऊन पाहतो. म्हणजे 2π x अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 0 घेतला. मला x ची व्हॅल्यू पाहिजे, मी हा लॅम्बडा इकडे शिफ्ट करेल, मला आन्सर 0च भेटेल. x इज इक्वल टू 0 आन्सर भेटणार, बरोबर की नाही? हो. मी दुसरी व्हॅल्यू घेतली समजा पाय आणि हा 2π x लॅम्बडा, तर मी जर 2π x अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू पाय घेतलं तर मला जर x ची व्हॅल्यू काढायची असेल तर मी काय करेल, हा लॅम्बडा इकडे शिफ्ट करणार. सो x ची व्हॅल्यू भेटणार आपल्याला लॅम्बडा पाय अपॉन 2π. हा पाय गेट कॅन्सल, मग आपल्याला x ची व्हॅल्यू भेटली λ/2. ओके. येस सर. असं 2π ला करा, असं 3π ला करा, मग तुम्हाला सगळ्या ज्या व्हॅल्यू भेटतील त्या अशा भेटतील. 0 λ/2 हे पहा अशा भेटतील पहा व्हॅल्यू. 0 λ/2 लॅम्बडा 3 λ/2 त्याच्या पुढचा 4 λ/2. आता हे ऍक्च्युली कसं आहे, हे ऍक्च्युली असं आहे पहा 0 λ/2 मग त्यानंतर 1 λ/2 त्यानंतर 3 म्हणजे 2 λ/2 त्यानंतर 3 λ/2 त्यानंतर 4 λ/2 अशा व्हॅल्यू त्या. आता तुम्ही म्हणणार इथं मध्येच कसं काय तुम्ही हा 1 लिहिला नाही? मग आपण λ/2 ला हा 1 लिहित नाही म्हणून तो लिहिला गेला नाही. 0 λ/2 करा, आन्सर 0. या ठिकाणी फरक पडलाय पहा, 2 λ/2 आणि 2 हा 2 गेट कॅन्सल म्हणून फक्त लॅम्बडा उरला. दिसतोय ना? हा 3 λ/2 इथे दिसतोय का तुम्हाला? त्याच्या पुढचा 4 λ/2 काय येईल? 4 गेट कॅन्सल म्हणजे फक्त लॅम्बडा येणार. λ/2 येणार नाही, 2 लॅम्बडा येणार. समजलं? असं ते लाईनशी होत राहतं. म्हणजे इथं एकदम एक्झॅक्ट सिक्वेन्स भेटतो आपल्याला व्यवस्थित. परफेक्ट सिक्वेन्स आहे की नाही? 1 2 3 4 5 असा. समजलं? हो. मग या सिक्वेन्सला आपण म्हणतो पी. पी ची व्हॅल्यू घ्या 0 1 2 3 4 5 6. मग काय करायचं, फक्त λ/2 ला फक्त सिक्वेन्स म्हणजे काय पी λ/2. पी ची व्हॅल्यू काही पण घ्या 0 1 2 3 4 5 6 7 8 अप टू सिक्वेन्सने घ्या. मग पी λ/2 ही कंडिशन कोणाला भेटते? अँटीनोडला भेटते. लक्षात? हो सर. आता राहिला प्रश्न, दोन अँटीनोडच्या मधला डिफरन्स किती असतो? तर दोन नोडच्या मध्ये जेवढा डिफरन्स असतो तेवढा अँटीनोड मध्ये असतो. दोन नोडच्या मध्ये किती होता? λ/2. तर दोन अँटीनोडच्या मध्ये पण λ/2 भेटणार, कारण दोघाही वेव्हची स्पीड सेम आहे, अँप्लिट्यूड सेम आहे आणि अँग्युलर स्पीड पण सेम आहे. त्याच्यामुळे डिफरन्स अँटीनोड आणि नोड मध्ये चेंज होत नाही. ओके. हो सर. हा, तर मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नोड अँड अँटीनोड, मी तुम्हाला 3 प्रकारचे प्रश्न येतात. डिफरन्स बिटवीन असा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला जातो कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये. डिफरन्स बिटवीन नोड अँड नोड. तर तुम्ही आन्सर दिलं पाहिजे नोड अँड नोड याच्यामधला डिफरन्स असतो λ/2. ओके. तुम्हाला जर विचारलं अँटीनोड अँड अँटीनोडच्या मधला डिफरन्स, तर मग तुम्ही म्हटलं पाहिजे λ/2. ओके. जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नोड अँड अँटीनोड, नोड आणि अँटीनोड मध्ये किंवा अँटीनोड आणि नोड मध्ये सारखंच आहे ते दोघं. अँटीनोड आणि नोड मधलं घ्या का नोड आणि अँटीनोड मधलं घ्या. तर लक्षात ठेवायचं त्याच्या पुन्हा हा पण जातो ते λ/4. चौथा हिस्सा. समजलं? हे समजून सांगू का नसेल समजलं तर? हे समजावून सांगू हो का सर नसेल समजलं एकदम. तर? ते नोड आणि अँटी नोड मधला डिफरन्स. विषय असा आहे की पहा, ही अशी तुमची वेव्ह होती साईडला,
एक कॉस्ट तुमची, हा तुमचा पहिला नोड होता, हा दुसरा नोड, हा तिसरा नोड, हा चौथा नोड. हे नोड होते, नोड. आणि हे जे वरती असतात हे नोड आहे, हा पहिला एंटी नोड आहे, हा दुसरा एंटी नोड आहे, हा तिसरा एंटी नोड आहे, हा चौथा एंटी नोड आहे आणि हा पाचवा एंटी नोड असेल. समजलं? आता विषय पहा, मी तुम्हाला काय सांगितलं की दोन अँटीनोडच्या मध्ये किती डिफरन्स असतो. मी तुम्हाला सांगितलं पहा, हे अर्ध एक सायकल हे लॅम्बडा बाय 4चं असतं, म्हणजे एक पूर्ण लॅम्बडाचा तो चौथा हिस्सा आहे. बरोबर? हो सर. मग हा अँटीनोड आहे आणि हा नोड आहे, मग किती डिफरन्स येणार? लॅम्बडा बाय 4. बरोबर ना? डिफरन्स बिटवीन अँटीनोड अँड हो. नोड लॅम्बडा बाय 4. आता राहिला प्रश्न याचा की नोड आणि नोडच्या मध्ये किती असतो, तर मला सांगा. इथून जायला लॅम्बडा बाय 4 झालं, इथून जायला लॅम्बडा बाय 4 झालं, म्हणजे ट्वाइस ऑफ लॅम्बडा बाय 4 झालं ते. आणि ट्वाइस ऑफ लॅम्बडा बाय 4चा अर्थ असतो लॅम्बडा बाय 2. म्हणून दोन नोडच्या मध्ये लॅम्बडा बाय 2, दोन अँटी नोडच्या मध्ये पण तेवढंच येणार. कारण का? कारण इथून जायला लॅम्बडा बाय 4 आणि वरती यायला लॅम्बडा बाय 4, ते डबल झालं ते. समजलं? हो. हा, आता काही डाऊट कुणाला? नाही सर. ठीक आहे. बोर होत असेल तर आता पर्याय नाही. बोर होतंय का? थोडं बोर होतंय का? थोडं होतंय. ठीक आहे, ठीक आहे. सो थोडंसं डिफिकल्ट आहे आणि जरा मेकॅनिकल पार्ट आहे ना, तो समजत नाही लवकर. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पार्ट जरा अवघड असतो थोडा. सो ठीक आहे, आज आपण थांबू इथं, जास्त होऊन जाईल. याच्यामध्ये हे जे आपण आज पाहिलं इम्पॉर्टंट होतं, एकदम इम्पॉर्टंट टॉपिक होता आणि खूप कन्सेप्च्युअल आणि खूप महत्वाचा टॉपिक आहे चॅप्टर मधला. त्यामुळे याला रिवाइज करून घ्या, आज लेक्चर रिवाइज करा पूर्ण. आपण जे उद्या पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी, त्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी खूप महत्वाचे, पण त्याचा अर्धा स्टडी तर आपण करून टाकलेला आहे, म्हणजे हाफ स्टडी आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. फक्त तुम्हाला फक्त थिअरॉटिकल मध्ये ते पाहिजे. त्यानंतर हे फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन, ओपन पाईप, क्लोज पाईप, आणि त्याच्यानंतर एंड एरर कनेक्शन, आणि हा जो लास्ट जो टॉपिक आहे समजा कुठला सोनोमीटर वगैरेचा थोडंसं, बीट्स वगैरे, बीट्सचा टॉपिक एक महत्वाचा आहे. बीट्स आहे आपल्याला इम्पॉर्टंट डेरिवेशन, तेवढ्यावर आपण फोकस करू. यांनी दोन चॅप्टर कंबाईन केल्यामुळे चॅप्टर जरा मोठं झालं. एक काम करता का, या चॅप्टर वरचे कोणते टॉपिक स्किप झाले तेवढे मला पाठवून देता कोणी? कोण हो सर, पाठवतं? मी पाठवते. हा, कोणते टॉपिक स्किप झाले ते मला पाठवा, पेज नंबर सगळं. हो. आज आपण इथं थांबू. किती जण लेक्चर मध्ये? इकडचं कोण? ठीक आहे.